बातमी आता चंद्रपुरातून आहे। ब्रह्मपुरीमधील वैनगंगा नदीला आलेला पूर आता ओसरण्यास सुरुवात झाली आहे। 8 गावांना पुराचा फटका बसलाय। ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग अद्यापही बंद आहे। 2 दिवसांमध्ये चंद्रपुरात 350 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। गोसे खुर्दमधील पाण्याचा विसर्ग कमी झाल्यावरच पूर स्थिती नियंत्रणात येणार आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मी ज्या भागात आहे तो आहे ब्रह्मपुरी ते आरमोरी मार्ग। आरमोरी मार्ग हा पूर्णपणे बंद आहे। हा गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा मार्ग आहे। त्याच्यामुळे चंद्रपूरच्या गडचिरोलीशी संपर्क तुटला असल्याचे चित्र दिसून येत आहे। वैनगंगा नदी हे दुथडी भरून वाहत असल्यामुळे हा पुराचा फटका ब्रह्मपुरी तालुक्याला पडला आहे। या पुराचा फटका नदी काठात असलेल्या 8 गावांना पडला आहे। 2 तुकड्या बचाव कार्यासाठी या ठिकाणी तैनात करून ठेवण्यात आले आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी पावसाने विश्रांती दिली आहे, म्हणून थोडं समाधान मानावं लागेल की ब्रह्मपुरीला आता थोडा दिलासा मिळाला आहे। काल दुपारपासूनच पावसाने विश्रांती घेतली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी जो पुराचा फटका होता तो कमी होताना दिसून येत आहे। आता सध्या तरी जे गोसीखुर्द धरण आहे त्याचे 33 दरम्यानपैकी निसर्ग कमी होत असल्यामुळे जे वैनगंगा नदी आहे त्या वैनगंगा नदीचे पात्रात जो पाणी जास्त प्रमाणात निघत होता तो आता कमी होताना दिसत आहे। त्याच्यामुळे कुठेतरी पूर ओसरायला आता सुरुवात झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे। कॅमेरामन अनिकेत दहाटोंडेसह मी निलेश दहाट, TV10 मराठी, ब्रह्मपुरी, चंद्रपूर।